मॅग्नेट आणि मॅग्नेटिझम या संदर्भात आपलं शेवटचं लेक्चर. पहिला जो प्रश्न आपल्याकडे आहे तर तो आहे पहा, विच सायंटिस्ट डेव्हलप द टेक्निक ऑफ प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ मॅग्नेट. आता आपण चुंबकाचा अभ्यास केलाय. चुंबक फक्त वस्तूंना अट्रॅक्ट करू शकतो का? मॅग्नेटिक मटेरियल्सला नाही. तर त्याच्या पलीकडे पण त्याचे बरेच गुणधर्म आहे. तर मॅग्नेटिझम जे आहे फेनॉमेना अर्थातच मॅग्नेट, तर यामध्ये क्षमता आहे की तो करंट प्रोड्यूस करू शकतो. करंट म्हणजे काय? विद्युत, ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो. येते लक्षात? तर मॅग्नेट जे आहे त्यामध्ये कोणती क्षमता आहे? तो इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक सिटी प्रोड्यूस करू शकतो, करंट प्रोड्यूस करू शकतो. मग हा संशोधन जे आहे हे संशोधन कोणत्या वैज्ञानिकांना शोधून काढलं? मग त्या वैज्ञानिकांचं नाव आहे मायकल फॅरेडे. काय आहे? मायकल फॅरेडे. दुसरा प्रश्न आहे, विच प्रिन्सिपल यूज इन मॅग्लेव ट्रेन. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एक मॅग्लेव ट्रेनचे एक पिक्चर दाखवलेला आहे. त्याची स्पीड खूप जास्त असते पहा. मग आता प्रचंड स्पीड असताना त्या ठिकाणी घर्षण का होत नाही आणि ती जी ट्रेन आहे ती म्हणजे ऍक्च्युअल कोणतं प्रिन्सिपल त्यामध्ये वापरलेलं आहे की ज्यामुळे त्याला इतकी स्पीड आहे, इथं घर्षण होत नाही? चुंबकाचे नेमके कोणते गुणधर्म त्या ठिकाणी वापरलेले आहेत? तर लक्षात घ्या, मॅग्लेव ट्रेन जेव्हा स्पीडनं चलते ना तेव्हा असं वाटतं ती जमिनीवर नाही चलत आहे, जमिनीपासून थोडस ती कशी आहे? हवेमध्ये आहे. मग आता फ्रिक्शन जे कमी झालेलं आहे तर त्याच्या मागचं तत्व काय आहे, है ना? हा आपला प्रश्न आहे. तर पहा, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम अँड रिपल्शन बिटवीन मॅग्नेट. पहा, विद्युत चुंबक त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेट. काय म्हणतो? इलेक्ट्रोमॅग्नेट. तर एक तर इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचे जे गुणधर्म आहे आणि दुसरं म्हणजे चुंबकाची जी खरी कसोटी आहे. चुंबकाची खरी कसोटी काय आहे? रिपल्शन, आकर्षण आहे का? पहा, चुंबकामध्ये दोन गुणधर्म पाहिले आपण. लाईक पोल्स असतील तर रिपल्शन, अनलाईक पोल असतील तर अट्रॅक्शन. मात्र चुंबकाची खरी कसोटी काय आहे? रिपल्शन. तर हे जे रिपल्शन बिटवीन मॅग्नेट्स हे सुद्धा प्रिन्सिपल मॅग्लेव ट्रेन मध्ये यूज केले जातात. ओके, तर दोन गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. एक तर इलेक्ट्रिसिटीच्या साहाय्याने त्यामध्ये चुंबकत्व निर्माण केलं जातं, त्या तत्वाला काय म्हणतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आणि दुसरं मॅग्नेट्स मधलं जे रिपल्शन हे जे प्रिन्सिपल आहे, प्रतिकर्षण, तर या तत्वावर आधारित कोणती ट्रेन आहे? मॅग्लेव ट्रेन. राईट. युजेस ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स. आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की मॅग्नेटिक मटेरियल जे आहेत ना तर हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन, ही इन्फॉर्मेशन स्टोअर म्हणजे साठवून ठेवण्याची क्षमता कोणामध्ये आहे? मॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये आहे. तुम्ही घरी एटीएम कार्ड पाहिलं, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बरोबर आहे का? असे वेगवेगळ्याचे कार्ड जे असतात त्या एटीएम किंवा क्रेडिट कार्डला एक चिप असते पहा. काय असते? चिप असते. त्या चिप मध्ये माहिती साठवलेली असते. मग माहिती साठवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्ड मध्ये कशाचा वापर केला जातो? मॅग्नेटिक मटेरियलचा वापर केला जातो. त्यानंतर कम्प्युटरमध्ये, संगणकामध्ये जी माहिती आहे तर ती माहिती कुठे स्टोअर असते माहिती तुम्हाला? त्याला म्हणतात हार्ड डिस्क. काय म्हणतात? हार्ड डिस्क. मग ही जी हार्ड डिस्क आहे या हार्ड डिस्क मध्ये प्रचंड फोटो, तुमची माहिती, व्हिडिओज आपण काही पण साठवू शकतो. मग हे साठवण्यासाठी जे हार्ड डिस्क तयार केलेलं आहे ती हार्ड डिस्क कशापासून तयार केलेली असते? मॅग्नेटिक मटेरियल पासून. आणि फायनली आहे ऑडिओ अँड व्हिडिओ टेप. पहा, अगोदर जर पाहिलं तुम्ही तर कॅसेट्स होत्या पहा, है ना? ऑडिओ आणि व्हिडिओच्या काय होत्या? कॅसेट्स होत्या, टेप होते. तर त्यामध्ये सुद्धा कशाचा वापर केला जायचा? मॅग्नेटिक मटेरियलचा. चौथा जो प्रश्न आहे, इन विच कंडिशन मॅग्नेटिझम ऑफ मॅग्नेट इज डिस्ट्रॉयड. म्हणजे अशी कोणती परिस्थिती आहे की ज्यामध्ये मॅग्नेट अर्थातच चुंबकाचं मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व नाहीस होऊ शकतं. बरोबर आहे का?
चुंबकत्व पहा, आता आपण मॅग्नेटचा एक एक्सपेरिमेंट पाहिला. हे मॅग्नेट उचलून ठेवताना कसं ठेवले बरं आपण, त्या दोन मॅग्नेटच्या आत लाकडी ब्लॉक ठेवला आणि साईडला आयर्नच्या काय ठेवल्या, दोन प्लेट्स. त्याला काय म्हणतो आपण, त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे पहा, त्याला म्हणतात मॅग्नेट कीपर. काय म्हणतात त्याला, मॅग्नेट कीपर. शुद्ध लोखंडाचं असतं ते. तर अशा पद्धतीनं मॅग्नेट प्रॉपर उचलून ठेवावं लागतं. जर आपण मॅग्नेट्सला हीट केलं, हीट म्हणजे काय, उष्णता दिली, गरम केलं, किंवा थ्रो म्हणजे इकडे दिले, फेकून जर दिलं, किंवा नॉक अबाउट ऑर ब्रोकन इनटू पीसेस, आणि त्याला आपण जर लहान लहान तुकडे जर केले त्याचे, तर या सर्व केसेस मध्ये त्याच्यात काय लॉस होऊ शकतो, मॅग्नेटिझम. मग तो मॅग्नेटिक मटेरियलला अट्रॅक्ट करेल का, नाही. त्याचं चुंबकत्व त्या ठिकाणी काय होतं, नाहीस होतं. आणि आता चर्चा केल्याप्रमाणे मॅग्नेटिक कीपर काय आहे, तर मॅग्नेटिक कीपर काय बरं पहा, एक बार किंवा एक सॉफ्ट प्रकारचा प्युअर आयर्न म्हणजे शुद्ध अशी लोखंडाची एक बार किंवा एक पट्टी असते की जी कशाला प्रोटेक्ट करेल, मॅग्नेट म्हणजे चुंबकाला ती संरक्षण देण्याचा काम करते. चुंबक खराब होऊ नये म्हणून त्याच्या प्रोटेक्शन साठी आपण प्युअर आयर्नची किंवा सॉफ्ट असं एक बार आयर्नचं यूज केलं, आणि म्हणून अशा पद्धतीच्या बारला काय म्हणायचं, मॅग्नेट कीपर. तो मॅग्नेटची काळजी घेणार, त्याच्यावर मॅग्नेटिझम लॉस होईल का, नाही. म्हणून मॅग्नेटची काळजी घेणारा, म्हणून त्याला म्हणायचं मॅग्नेट कीपर. ओके.